सत्य का साहस। नागपूर शहराच्या इतिहासाची साक्ष देणारे नाईक तलाव आणि लेंडी तलाव आज महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। मध्य नागपूरच्या या ऐतिहासिक तलावांच्या दुरावस्थेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रशासनाला थेट इशारा दिलाय। मिळालेल्या माहितीनुसार 20 ते 22 वर्षापासून मनसेचे विभाग उपाध्यक्ष पंकज खिची यांनी या तलावांच्या सुशोभीकरणासाठी प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केलाय। त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाईक तलावासाठी 11 कोटी 50 लाख आणि लेंडी तलावासाठी 12 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता। पण प्रश्न असा उपस्थित होतोय की लेंडी तलावासाठी आलेला 12 कोटी 50 लाखाचा निधी नेमका गेला कुठं आणि नाईक तलावाच्या 11 कोटी 50 लाखात केवळ भिंत बांधून काम कसं संपलं। विशेष म्हणजे तलावात पुन्हा एकदा पाकाळा म्हणजेच जलपर्णी वाढलाय। तो साफ करण्यासाठी महानगरपालिका पुन्हा एकदा लाखो रुपयांचं टेंडर काढत आहे। यावर संतप्त प्रतिक्रिया देताना मनसेचे विभाग उपाध्यक्ष पंकज खिची यांनी सतरंजीपुरा झोन 7च्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। नागरिकांकडून रोड टॅक्स, घर टॅक्स, पाणी टॅक्स अशी सर्व प्रकारची करवसुली करूनही केवळ पाखाडा काढण्यासाठी पुन्हा लाखोचं टेंडर कशासाठी असं थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय। जर महानगरपालिका अशा प्रकारे ठेकेदारांच्या लाभासाठी सरकारी तिजोरी रिकामी करणार असेल तर झोन 7चे अधिकारी पगार कशाचा घेतात असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जातोय। मनसेनं आता थेट इशारा दिला आहे की जर यापुढेही असा मनमानी कारभार सुरू राहिला तर सतरंजीपुरा झोन 7चे कार्यालय फोडल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही। या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी आता नागपूर महानगरपालिकेची असेल असंही स्पष्ट करण्यात आलंय। गडकरी साहेबांनी नाईक तलावाला 11.5 कोटी पास केलं होतं व तसेच लेंडी तलावाला 12.5 कोटी रुपये पास केले आहेत। परंतु लेंडी तलावांचे 12.5 करोड रुपये कुठे गेले, काय गेले ते आतापर्यंत आम्हाला कळलं नाहीत आणि 11.5 करोड रुपये नाईक तलावाला पास करून दिले होते। त्या 11.5 करोडमध्ये फक्त ठेकेदारांनी बाउंड्री बनवलेली आहे, फक्त 11.5 करोडची बाउंड्री की जिथे जिथे कचरा दिसत आहेत, जिथे जिथे ज्या तलावामध्ये थोडेफार पालकांदा अगर दिसत आहेत तर त्या तलावाची साफसफाई तुरंत आपल्या कर्मचाऱ्यांना सांगून करण्यात यावी अशी माझी कडकडीची विनंती आहे। नाहीतर टेंडर काढून महानगरपालिका अगर अशी साफसफाई करत असेल तर महानगरपालिका आम्ही फोडल्याशिवाय राहू नये। जय हिंद, जय महाराष्ट्र। अब तक सत्य का साहस।